हाय हॅलो नमस्कार, मी शीतल पाटील जळगाव खानदेशमधून तुमच्या सगळ्या मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि कुल्स फॅमिली व्लॉगच्या एका नवीन कुल्स फॅमिली व्लॉगमध्ये एक नवीन टॉपिक घेऊन आलेले आहे। तर तो टॉपिक असा आहे की घरात गजलक्ष्मी हव्यात का? तर हव्यात, पण त्या कशा हव्यात? हे बघा, घरात अशा प्रकारचे गजलक्ष्मी हवे। तर गजलक्ष्मी का म्हणतात? तर त्याच्या मागे आहे आपल्या अष्टलक्ष्मी। त्या अष्टलक्ष्मींमध्ये एका लक्ष्मीचं नाव आहे गजलक्ष्मी। आपल्या अष्टलक्ष्म्यांमध्ये जे आहे वैभव लक्ष्मी, संतान लक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, त्याच्यामध्ये एक असते जी गजलक्ष्मी, जी गजासोबत म्हणजे हत्तीसोबत विराजमान असते, तिला म्हणतात की गजलक्ष्मी। बघा अशा पद्धतीने। आणि गजलक्ष्मी कशा असाव्यात? तर ज्या हत्तीचा पाय असा उजवा पाय पुढे असेल आणि सोंड खाली असेल, अशाच पद्धतीने गजलक्ष्मी घरात असाव्या। तर असर का? तर जेव्हा हत्ती शांत स्वरूपात असतो तेव्हा तो असाच दिसतो, म्हणून गजलक्ष्मी ह्या अशा स्वरूपातच असाव्या। आणि इतक्या सुंदर, आणि हत्ती बघा इतक्या सुंदर पद्धतीने डेकोरेटिव्ह असतील तर लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होईल। अशा पद्धतीने तुमच्या घरामध्ये पण तुम्ही असे 2 हत्ती म्हणजे अशा 2 गजलक्ष्मी तुम्ही ठेवू शकतात। आणि त्याचे बेनिफिट म्हणजे लक्ष्मी प्रसन्न होते, महालक्ष्मी सदा सर्वदा तुमच्या घरात विराजमान होते। आणि जेव्हा तुम्ही हे घरात प्रथम आणाल तर तेव्हा त्यांचा दह्याने, दुधाने, स्वच्छ पाण्याने अभिषेक करून मगच घरामध्ये त्यांना घराच्या मंदिरात स्थापन करू शकतात। आणि गजलक्ष्मी ह्या अशा पद्धतीने सुंदर असाव्यात असं मला तरी वाटतं, कारण महालक्ष्मी आणि सुंदरता, ऐश्वर्य यांचं खूप जवळचं नातं आहे, म्हणून गजलक्ष्मी जरूर असाव्यात, पण अशा सुंदरच असाव्यात। आणि गजलक्ष्मी ह्या महालक्ष्मीला खूप प्रिय आणि प्रसन्न करणाऱ्या असतात। तर अशा पद्धतीने आपल्या घरात आपण जर देवघरात अशा गजलक्ष्मी स्थापित केल्या तर निश्चितच मला वाटतं की आणखी प्रसन्न वाटेल आणि आपलं देवघरही आणखी सुंदर दिसेल। तर बघा, मी अशा पद्धतीने गजलक्ष्मी हत्ती असे घासले तर असे सुंदर पद्धतीने त्यांना माळा घालून अशा देवघरात ठेवत असते। जर तुमच्या घरात नसतील तर तुम्हीही घरामध्ये गजलक्ष्मी स्थापन करा आणि तुमच्या देवघरामध्ये नित्यनेमाने त्याची पूजा करा। आपल्या अष्टलक्ष्मीमध्ये असलेली एक गजलक्ष्मी नित्य नेमाने प्रसन्न होईल। आणि आपल्या पूजेची जी सुरुवात होते ती गणेशाने, तो गणेशाला सुद्धा गजमुख असं म्हटलं जातं। त्याचं कारण सगळ्यांनाच माहिती आहे की का? तर आपल्या गणपती बाप्पाला ह्याच हत्तीचं मुख लावलेलं आहे, म्हणून गणपतीची पूजा करताना गजलक्ष्मी पण फार महत्त्वाच्या असतात। तर अशा प्रकारे गजलक्ष्मी घरात ठेवा, प्रसन्न वाटतं, पूजा घरही छान दिसतं आणि आपल्यालाही छान वाटतं। बघा, मी अशा प्रकारे माझ्या घरात गजलक्ष्मी घेतलेल्या आहेत। जर तुमच्या घरात नसतील तर तुम्हीही करा, तुम्हीही स्थापित करा, तुम्हीही घ्या। ज्याला शक्य असेल तो तसं त्या पद्धतीने घेऊ शकतो। जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही चांदीच्या पण घेऊ शकतात, अशा पितळाच्या पण घेऊ शकतात। मोठ्या घ्या, छोट्या घ्या, तुमची इच्छा असेल त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता। मी अशा श्रीयंत्राची पूजा असली की त्याच्या भोवती किंवा महालक्ष्मीच्या शेजारी सुद्धा स्थापन करते। पण माझ्या देवघरात जागा असल्यामुळे मी दिव्यांच्या दोघं साईडला ह्या गजलक्ष्मी स्थापन केलेल्या आहे। बघा, या अशा प्रकारे आहेत गजलक्ष्मी। जर तुम्हाला हा छोटासा व्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कुल्स फॅमिली व्लॉगला सबस्क्राईब करा। बाय।